नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा तुमच्यासाठी जाहीर करण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम म्हणजेच की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी विचारला। तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे, काही निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती स्पष्टपणे सांगितलं की आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा ही आता पात्र शेतकरी बांधवांची संपलेली आहे। सोय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा आता तुमची म्हणजेच की पूर्णपणे संपलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, त्याकरिता आता आम्ही एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम आज या म्हणजेच की 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे सोडणार आहोत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा रखडलेला 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांनो 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता एकाच वेळी तुमच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। या जर का म्हणजेच की तुमच्या 22 या 23 जिल्ह्यांमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे निश्चित करण्यामध्ये आलंय की आता या म्हणजेच की 22 जिल्ह्यातील किंवा 23 जिल्ह्यातील किंवा 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो बघा, तुमची पूर्णपणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तसेच 10व्या हप्त्याची देखील आता प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे सुद्धा तुम्हाला 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधव आम्ही सांगितलेली ही 4 कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या म्हणजेच की 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण शेतकरी बांधवांनो आता 6,000 रुपये रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही यासाठी पात्र आहेत का? तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का? त्यासोबत का तुम्ही अपात्र झालाय हे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत या तिन्ही योजनांचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडण्यास सुरुवात झाली आहे। आणि हे देखील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, फक्त या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। तर आता चला, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यासोबत कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे आता लगेच शेतकरी बांधवांनो पुढे आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल। तसंच शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा सविस्तर अपडेट। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रखडलेला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती जमा म्हणजेच की 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। 10वा हप्ता सुद्धा नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, आता हे तुम्हाला मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता
हप्ता देण्यासच राज्य सरकारला इतका विलंब झाला, मग राज्य सरकार नेमकी 10वा हप्ता लगेच आमच्या खात्यावरती देणार का? तर याचं देखील मी तुम्हाला कारण सांगणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 9वा प्लस 10वा हप्ता देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. तुम्ही आता काळजी किंवा चिंता करू नका. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तर आताच मागील काही दिवसांपूर्वी जमा झालाय, मग लगेच 24वा हप्ता आमच्या खात्यावरती का जमा होणार? तर याचं देखील कारण आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे आता नक्कीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत फक्त तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती जमा झाले. परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नव्हता. परंतु आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दत्तात्रय मामा भरणे कृषी विभाग, त्याचसोबत आपल्या राज्याचे म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दत्तात्रय मामा म्हणजेच की भरणे या कृषी विभाग आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो आपल्या म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तुम्हाला स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान यांना सुद्धा समजलं आहे की शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहेत. शेतकरी बांधवांनी खते बियाणे खरेदी करण्यासाठी कुणाची उधारी पैसे काढले असतील, असं म्हणजेच की बऱ्याच काही म्हणजेच की तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल. या कारणामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी बैठक पार पडली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती छोटीशी मदत म्हणजेच की दरवेळी प्रमाणे शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यावरती रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकंदरीत जर विचार केला तर आता तुमच्या खात्यावरती 6000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता काळजी किंवा चिंता करू नका. जर का तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढे 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सरकारच्या माध्यमातून आलेली अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे. नेमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय अपडेट दिलेला आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार. आता हे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सविस्तरपणे समजून घ्यायचा मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि आता शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आता मी तुम्हाला सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे. काय सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे, कोणती तारीख देण्यामध्ये आलेली आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या 22 जिल्ह्याची यादी आलेली आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला पाहायचं आहे. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. व्हिडिओला देखील लाईक करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये नक्की कळवा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आता सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत रक्कम जमा होणार आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा योजनांचा लाभ लवकरात लवकर जमा होणार आहे. हा देखील तुम्हाला आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आपण हे थोडक्यात समजून घेऊया की कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार, हे जाणून घेऊया. आणि त्यानंतर लगेच आपण पाहूया की नेमकी कोणती राज्य सरकार म्हणजेच की देवेंद्र
देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे व तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नेमकी कोणत्या म्हणजेच की 22 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता आजपासूनच या ठिकाणी या तिन्ही योजनांचं वाटप होतंय हे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो बघा, जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला हे 3 कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे आहेत। लक्ष देऊन पहा, आता मी तुम्हाला एक एक करून काम सांगतोय। हे काम जर का अपूर्ण राहिले तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही मागील बरेच साऱ्या दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तसेच नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तुम्हाला अत्यंत गरज असेल, तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्णय जाहीर झाले आहेत की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये सोडणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेलं आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो फक्त 1 ते 2 मिनिटे वेळ काढून सविस्तर पाहत चला। आता संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम हे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, आणि त्यानंतर पुढे एकाच मिनिटामध्ये हे जाणून घेणार की कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आलेली आहे। त्या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त तुमच्या मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे। कधी तुमच्या मोबाईलवरती 6,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्यासोबत 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मेसेज येणार आहे, मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा। तर आता चला संपूर्ण माहिती आता सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार हे जाणून घेऊया। तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजेच की आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक आहे, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल आणि तुमचं ते आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकशी जोडलेलं असेल, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का तुमचं ते आधार कार्ड तुमच्या पासबुकशी जोडलेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। कसे पात्र असणार आहेत तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे, सरकार कोणत्याही योजनांचे असो, नमो शेतकरी योजना असो, पीएम किसान योजना असो, तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वाटप करते आणि डीबीटीच्या अंतर्गत पैसे तुमच्या खात्यावरती येण्याकरिता शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे आणि तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे हे देखील अतिशय आवश्यक आहे। आणि हे काम ज्या शेतकरी बांधवांचं पूर्ण असेल, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, हे जर का काम तुमचं पूर्ण असेल तरच तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यासाठी म्हणजे 4,000 रुपयांसाठी पात्र असणार आहेत। तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी म्हणजे हे 2,000 रुपये, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आणि जे शेतकरी बांधव हे काम करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं हे काम अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ हे काम करून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असलंच पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर असे शेतकरी बांधव सरासरी पात्र ठरले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे का? असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपयांसाठी, पीएम किसान योजनेच्या 2,000 रुपयांसाठी पात्र असणार आहेत। आणि जर का तुमच्याकडे म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड नसेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अपात्र होऊ शकता। त्यामुळे जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही नक्कीच तुमचं फार्मर आयडी कार्ड काढून घेऊ शकता। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं आपण तिसरं काम जाणून घेणार आहोत। हे 2 कामे तुम्हाला करून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला महत्त्वाचं तिसरं काम सांगणार आहे आणि त्यानंतर लगेच पुढे 1 मिनिटामध्येच तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं
तर तुम्हाला सुद्धा काही अडचण न निर्माण होता तुमची कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पाहत चला, नंबर 3 वरती महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई-केवायसी। अनेक शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली देखील असेल, अनेक शेतकरी बांधवांची अपूर्ण देखील असेल। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो खरोखर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही हे कामे पूर्ण करावीच लागणार आहेत आणि जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असेल किंवा जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे हप्त्यांचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील असे शेतकरी बांधव असे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर समजलंच असेल कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो की आता या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का? जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता चला मी तुम्हाला एक एक करून जिल्ह्यांची नावे सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजेपर्यंत वाटप होणार, कोणते जिल्हे यासाठी पात्र असणार, तसेच कोणते शेतकरी बांधव म्हणजेच की पात्र असणार हे तर तुम्हाला आता समजलंय, परंतु आता नेमकी कोणते जिल्हे आहेत हे थोडक्यात जाणून घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे पुणे। पुण्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत शेतकरी बांधवांनो 10व्या हप्त्याची नमोच्या प्रतीक्षा करत असाल तर आता पुणेमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली आहे। पुणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, पुण्यामधील नागरिक असाल, शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली। हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत तुम्ही म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम। वाशिम मधील जर शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे। वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2+2 म्हणजेच की 4,000 रुपये आणि पीक म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या शेतकरी बांधवांनो 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 6,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तरी सुद्धा आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण या ठिकाणी 6,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या पीएमच्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे गोंदियामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यामधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या तिन्ही योजनांना मंजुरी मिळाली असून आता गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, नंदुरबार मधील नागरिक असाल, नंदुरबार मधील शेतकरी असाल तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता
करण्याची गरज नाही. नंदुरबार मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. त्यानंतर वर्धा, ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, वर्धा, ठाणे, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे 6,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील नागरिक असाल तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, मधील शेतकरी असाल, नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. अहमदनगर, अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.